नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपली पोलीस भरती PYQ सिरीज चालू आहे। या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीला आलेले सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे। आपला हा 43वा समथिंग व्हिडिओ असेल। या आधीचे व्हिडिओज जर कोणी अजूनही पाहिले नसतील तर त्यांनी आपल्या चॅनलला भेट द्या आणि तिथून पाहून घ्या। त्याचबरोबर पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा भरतीचे जे अपडेट येते ती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। जर रिझल्ट असू दे, तुम्ही चेक करू शकता, रिझल्ट वगैरे काहीही असू देत, आपण आपल्या चॅनलवरती लगेच अपलोड करत असतो। पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती संबंधित जाहिराती आता 2025च्या येऊन जातील, त्यासुद्धा आपल्या चॅनलवरती मी सर्व जिल्ह्यांच्या अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पोहोचून जाईल। लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? ए. मॅन्डेल, बी. डार्विन, सी. न्यूटन, डी. लॅमार्क। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डार्विन याने। निसर्ग निवडीचा सिद्धांत डार्विन याने मांडला। पुढचा दुसरा प्रश्न आहे, विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ए. लेखन, बी. विज्ञान व तंत्रज्ञान, सी. संगीत, डी. राजकारण। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संगीत। तिसरा प्रश्न आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो। ऑप्शन ए. खेळ, बी. पत्रकारिता, सी. विज्ञान, डी. यापैकी नाही। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विज्ञान। विज्ञान आणि तंत्रज्ञान। चौथा प्रश्न आहे, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए. रक्तप्रवाह, बी. बँकिंग, सी. वृत्तपत्र, डी. यापैकी नाही। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, वृत्तपत्र। पृथ्वीवरील एकूण खंड किती? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. यापैकी नाही। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 7। पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत। आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका। यामध्ये सर्वात मोठा खंड आहे आशिया आणि सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया। त्याचबरोबर महासागरांवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर एकूण महासागर आहेत 5। अटलांटिक महासागर, पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर, हिंद महासागर, आर्क्टिक महासागर आणि अंटार्क्टिक महासागर। सर्वात मोठं महासागर आहे पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर आणि सर्वात लहान महासागर आहे आर्क्टिक महासागर। हे काही 4-5 पॉईंट बनतात, हे लक्षात ठेवायचे आहेत। 7 खंड आहेत आणि 5 महासागर आहेत। पुढचा प्रश्न आहे, पिसाचा झुकता मनोरा कोणत्या देशात स्थित आहे? ए. नेपाळ, बी. स्पेन, सी. इटली, डी. यापैकी नाही। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली। पुढचा 7वा प्रश्न आहे, इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता? ए. हिरवा, बी. पिवळा, सी. काळा, डी. जांभळा। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जांभळा। तर पहिला रंग कोणता आहे मग? तर तो आहे तांबडा। ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ए. पारेषण, बी. विद्युत वहन, सी. संदेशवहन, डी. चुंबकीय कंपन। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संदेशवहन। 9वा प्रश्न आहे, टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? ए. चामडे व त्वचा, बी. अनुवंशिकता, सी. विष, डी. यापैकी नाही। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, विष। दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? ए. ॲडम स्मिथ, बी. अमर्त्य सेन, सी. मोहम्मद युनूस, डी. कार्ल मार्क्स। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कार्ल मार्क्स। दी वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ कोणाचा आहे? कालच्याच व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर पाहिलं आहे, दी वेल्थ ऑफ नेशन्स। याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? ए. यमुना, बी. शरयू, सी. वेदिका,
डी गोमती. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोमती नदीकाठी. 12वा प्रश्न आहे, IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था आहे? ए जागतिक बँक, बी जागतिक व्यापार संघटना, सी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डी जागतिक आरोग्य संघटना. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. IMFचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. मुख्यालय कुठे आहे? अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथे. IMFच्या अध्यक्षा कोण आहेत सध्या? तर त्या आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा. 2019 पासून त्या IMFच्या अध्यक्षपदी आहेत. कोण आहेत? क्रिस्टलिना जॉर्जिवा. पुढचा 13वा प्रश्न आहे, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? ए मणिपूर, बी उत्तराखंड, सी सिक्कीम, डी अरुणाचल प्रदेश. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी सिक्कीम. कांचनगंगाची उंची आहे 8,598 मीटर. लक्षात ठेवायचं आहे कांचनगंगा शिखराची उंची 8,598 मीटर. भारतातील 2 नंबरचं सर्वोच्च शिखर आहे ते. सर्वात उंच कोणतं आहे तर K2. भारतातील सर्वोच्च शिखर आहे K2. त्यालाच गॉडविन ऑस्टिन असं सुद्धा म्हटलं जातं आणि ज्याची उंची आहे 8,611 मीटर. पुढचा प्रश्न आहे, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी छत्तीसगड, डी हिमाचल प्रदेश. पंचमढी हे ठिकाण आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश. पंचमढी हे सातपुडा पर्वतरांगेत मध्य प्रदेशमधील एक थंड हवेचे ठिकाण आहे. पंचमढी मध्य प्रदेशमध्ये आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये. 15वा प्रश्न आहे, शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवांद्वारे केले जाते? ए स्वादुपिंड, बी मेंदू, सी मूत्रपिंड, डी यकृत. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए स्वादुपिंड. 16वा प्रश्न आहे, गीताई ही भागवद्गीतेवरील समश्लोकी टीका डॅश डॅश यांनी लिहिली? ए साने गुरुजी, बी दादा धर्माधिकारी, सी विनोबा भावे, डी लोकमान्य टिळक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी विनोबा भावे. गीतारहस्य कोणी लिहिले आहे? तर ते आहे लोकमान्य टिळक यांनी. गीतारहस्य लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. भगवद्गीता कोणी लिहिले? हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. भगवद्गीता तर ती लिहिले वेद व्यास यांनी. कोणी लिहिले? वेद व्यास यांनी भगवद्गीता. आणि गीतारहस्य लोकमान्य टिळक. तर गीता ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका विनोबा भावे. लक्षात ठेवायचे हे 3 पॉईंट. 17वा प्रश्न आहे, जीवनसत्व ड चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते? ए यकृत, बी हृदय, सी त्वचा, डी फुफ्फुस. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा. बराक हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले गेले? ए फ्रान्स, बी जर्मनी, सी अमेरिका, डी इस्रायल. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इस्रायल. 19वा प्रश्न आहे, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? ए नेपाळ, बी श्रीलंका, सी भारत, डी पाकिस्तान. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत. सार्कचा फुल फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. सार्कची स्थापना झाली 1985 मध्ये. 8 सदस्य देश आहेत यामध्ये. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. भारताचे जे शेजारील जे राष्ट्र आहेत ते राष्ट्र या सार्क संघटनेमध्ये आहेत. नावातच आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आशियातील साऊथ साईडचे दक्षिणेकडील 8 राष्ट्र याच्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ए अवशिष्ट पर्वत, बी वली पर्वत, सी ठोकळा पर्वत, डी ज्वालामुखी पर्वत.
आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वली पर्वत. 21वा प्रश्न आहे, समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? ए सम, बी मंद, सी तीव्र, डी बहिर्वक्र. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीव्र. सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते? ए थंड, बी कोरडे, सी दमट, डी उष्ण. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी दमट हवामान. पुढचा 23वा प्रश्न आहे, 18व्या शतकात उत्तरार्धात चीनला कोणता देश म्हणून म्हटले जाई? ए जागृत, बी पुढारलेला, सी निद्रिस्त, डी मागासलेला. 18व्या शतकात उत्तरार्धात. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी निद्रिस्त. 24वा प्रश्न आहे, वास्को दी गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? ए जहांगीर, बी झामोरीन, सी शहा आलम, डी औरंगजेब. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झामोरीन. वास्को दी गामा याने कालिकत येथील झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. 25वा प्रश्न आहे, इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली? ए मुंबई, बी कालिकत, सी मद्रास, डी सुरत. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट होतो. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी सुरत. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.